विरार इंटरचेंज इथून मी प्रवासाला सुरुवात केलेली आणि जसे की मी तुम्हाला विरार इंटरचेंजच्या आमने इंटरचेंज मी तुम्हाला प्रवास दाखवतो. विरार इंटरचेंजहून आमने इंटरचेंजला यायला मला चांगला 1 तास 5 मिनिटे गेले. म्हणजे विरार पासून बदलापूर तुम्ही 1.5 तासात आरामात पोहोचू शकता, अशा प्रकारचा प्रवास आहे. विरार इंटरचेंज इथून आपण सुरुवात केलेली प्रवासाला आणि आता आपण पोहोचलो होते मुंबई नाशिक महामार्गावर. विरार इंटरचेंजला आपण पोचलेलो आहोत आणि इथे टोल प्लाझा पाहू शकता तुम्ही. एकंदरीत 6 लेन येण्यासाठी 6 लेन जाण्यासाठी इथे आपण पोचलेलो आहोत. ते समोर पागोडा दिसत आहे विरारचा प्रसिद्ध असा. आणि मी सुद्धा पहिल्यांदा आलो आहे मुंबई अहमदाबाद हायवे. आणि हा जो आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, आपण इकडून भिवंडीहून आलेलो आहोत आमने इंटरचेंजहून विरार इंटरचेंजपर्यंत. आणि इथून पुढे आपण जाऊ शकत नाही, कारण इथं आपला प्रवास फक्त इथपर्यंत होता. आपण जो आमने इंटरचेंजचे विरार इंटरचेंज दाखवायला आलो, हा टोल प्लाझा आहे विरार इंटरचेंजचा. खास आपले मराठी यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळे अपडेट्स घेऊन येतं. आज मी कारण अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंज आज फक्त प्रवास करणार होतो. आलो भिवंडीतून आणि इथे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता मुंबई अहमदाबाद हायवे देखील आहे. हे बघा, हा जो आहे मुंबई अहमदाबाद हायवे, जो आपला फाउंटन आहे ठाण्याचा घोडबंदर रोडचा, तिथून जो रस्ता आहे तो गुजरातला जाण्याचा रस्ता आहे. आणि हा जो वरचा मार्ग आहे जिथे तुम्ही पाहू शकता, हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे. अजूनसुद्धा गाड्या येतात, म्हणजे इथून विरारहून देखील पुढे काही प्रमाणात रस्ता झालेला आहे. तर आपण फक्त इथपर्यंत प्रवास करणार. एक 4 व्हीलर गेली इथून आणि इथून आता आपण पुन्हा मागे फिरणार आहोत. आपण आलो आमने इंटरचेंजहून इथपर्यंत. खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. चला आता पुढचा प्रवास करूयात. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरील विरार इंटरचेंज या ठिकाणी सध्या आपण आहोत. आणि आता आपण विरार इंटरचेंज ते आमने इंटरचेंजपर्यंतचा प्रवास करणार आहोत. सध्या माझी गाडी 2083 किलोमीटर झालेली आहे. आणि इथून पुढे आता विरार इंटरचेंज ते आमने इंटरचेंज किती किलोमीटर आहे ते पाहूयात. वाजले तर 9:15. आपण 9:15ला सुरुवात करूयात. चला. अकलोली इंटरचेंज इथे आपण पोहोचलेलो आहोत आणि इथून आता आपण आमने इंटरचेंजपर्यंतचा प्रवास करणार आहोत. इथून मुंबई 82 किलोमीटर, JNPA 101 किलोमीटर आणि नाशिक 150 किलोमीटर अशी पाटी लावलेली आहे. चला आता पुढचा प्रवास करूयात. विरार इंटरचेंज इथून आपण सुरुवात केलेली प्रवासाला आणि आता आपण पोहोचलो होते मुंबई नाशिक महामार्गावर. आमने इंटरचेंज या ठिकाणी आपण आता पोहोचणार आहोत. इथून साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंज आहे. आणि आज मुंबई नाशिक महामार्गावर बनवलेला ब्रिज, याच्या बाजूला अजून एक ब्रिज बांधला जाईल. सर्व काम येऊन इथे अडकलेले आहेत. या ठिकाणी जे काही काम आहे ते एकदा पूर्ण झाले का हा रस्ता पूर्ण होईल. हा रस्ता आहे ब्रिजच्या खालतून जाईल, जो आता तुम्हाला ब्रिज दिसतोय मुंबई नाशिक महामार्गात, त्या खालतून जाणार आहे. चला आता इथून 2 किलोमीटर आमने इंटरचेंज आहे. विरार इंटरचेंज इथून मी प्रवासाला सुरुवात केलेली आणि जसे की मी तुम्हाला विरार इंटरचेंजच्या आमने इंटरचेंज मी तुम्हाला प्रवास दाखवतो. विरार इंटरचेंजहून आमने इंटरचेंजला यायला मला चांगला 1 तास 5 मिनिटे गेले. काही ठिकाणी कामे सुरू आहेत ब्रिजचे वगैरे, काही ठिकाणी बरेचसे कामे म्हणजे 90% ते कामे झालेले आहे. फक्त 10% काहीतरी बाकी होतं. आणि आत्ताच्या घडीला मी आमने इंटरचेंज या ठिकाणी उभा आहे. आपण सरळ तिकडून आलो. हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समोर तुम्ही पाहू शकता हा नागपूर मुंबई एक्सप्रेसवे, जो नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या गाड्या आणि इथून ज्या गाड्या येतात त्या मुंबईहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या त्या बाजूला आहेत. आणि समोर जो ब्रिज दिसत आहे तो कल्याण ते मुंबई नाशिक महामार्ग म्हणजे वडपे पाडग्याला जाणारा ब्रिज आहे. आणि ह्या ज्या गाड्या आहेत नागपूरच्या दिशेने जाणार आहे. एक खास आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. तसे इथून साधारणतः अर्धा तासात किंवा 35 मिनिटात तुम्ही बदलापूरला पोहोचू शकता. असा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. बदलापूरच्या पुढे मात्र कामे अडकलेले आहेत, कारण बदलापूर इंटरचेंजच्या पुढे गेल्यावर जो 4 किलोमीटरचा बोगदा आहे त्याच्यानंतर पुढे जे आहेत मोरबे का काय गाव आहे तिथपर्यंतच काम झाले, त्याच्या पुढे काम अडकलेले आहेत. हा पूर्ण परिसर म्हणजे आमने इंटरचेंज. हे नागपूरच्या दिशेने येऊन मुंबईच्या दिशेने जाणारा ब्रिज. गाड्या जातात, तुम्ही पाहिजे नागपूरहून मुंबईला आलेल्या. या मुंबईहून येऊन नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या. आणि हा जो मार्ग आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे.
आणि इथून साधारणतः 15-20 मिनटं अंतरावर गेलो का आपल्याला रायते इंटरचेंज लागतो. रायते इंटरचेंज नंतर डायरेक्ट बदलापूर इंटरचेंज लागतो. इथून अर्धा तासात बदलापूरला पोहोचता येते. अर्धा तास ते 35 मिनटं. म्हणजे विरारपासून बदलापूर तुम्ही 1.5 तासात आरामात पोहोचू शकता. अशा प्रकारचा हा प्रवास आहे. आणि विरार इंटरचेंजपासून आमने इंटरचेंजपर्यंत आज मी प्रवास केलेला आहे. आजचा प्रवास इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.